विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध त्यांनी शोधून काढलेला तो सद्धम्माप्रमाणे आचरण करणारा भगवंताचा श्रावक संघ या 3 महारत्नांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो। बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धावंत शील संपन्न धम्म उपासक तथा उपासिका बालक आणि बालिका तुमच्याप्रती मंगलाची कामना करतो। बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या प्रतापाने तुमच्या संसारातील सर्व आपत्ती विपत्ती दुःख संकट सर्व नष्ट हो, सुख शांती वैभवाची तुम्हा प्राप्ती हो अशी मंगलमय कामना करून आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करतो। आज आपण पाहणार आहोत बालपण शिक्षण म्हणजे सिद्धार्थ गौतमाचे बालपणीचे सुरुवातीचे लक्षण। जेव्हा सिद्धार्थ गौतम चालू बोलू लागला, चालायला लागला, बोलायला लागला, तेव्हा त्या शाक्याच्या लोकांमध्ये एक प्रथा होती। त्या शाक्याच्या त्या कपिलवस्तू नगरामध्ये एक ग्रामदेवता, त्या ग्रामदेवतेचं मंदिर होतं आणि जेव्हा शाक्याचे कोणी मुलं चालायला लागत होते, बोलायला लागत होते, तेव्हा त्यांना त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी घेऊन जात होते। त्या मंदिराचं नाव होतं अभया। अभया नावाची देवी, शाक्य लोक तिची पूजा करत होते। सिद्धार्थ गौतमही जेव्हा चालू बोलू लागला तेव्हा त्या शाक्य कुळातील जे थोर वृद्ध लोक हे शुद्धजनाला सांगू लागले की आता तुमचा बाळ चालायला बोलायला शिकला, आता त्याला अभयादेवीच्या देवळात घेऊन जा दर्शनासाठी, कारण अभयादेवीचं दर्शन घेतल्यानंतर भयापासून ते बाळ मुक्त होते अशी त्या लोकांची समज होती। आणि शुद्धजनाने म्हटलं की हो बरोबर आहे। आणि नंतर त्याने आपल्या राणीला प्रजापतीला सांगितलं की बाळाची तयारी करा, कपडे वस्त्र, आणि मग ते प्रजापती त्या बाळाची तयारी करत आहे, त्याची आंघोळ वगैरे करत आहे, त्याला कपडे लत्ते लावत आहे, त्याला जे काही त्याचा साज शिंगार करत आहे ते करत आहे। त्या सिद्धार्थ गौतमाला ते एक वेगळं वाटलं की आज काहीतरी नवीन माझी आई करत आहे, कारण प्रजापती हे आई आहे की मावशी त्याला सध्या त्याची ओळख नव्हती, तो तिला आईच म्हणत होता। आणि जेव्हा त्याला ते तयार करत होती तेव्हा तो आपल्या आईला विचारते की आज हे जे माझी तयारी करत आहे आपल्याला कुठं जायचं आहे, मामाच्या गावले जायचं आहे की अजून कुठं फिरायला जायचं आहे? तर ती आई म्हणते की बाळा तुला आज अभया देवीच्या मंदिरामध्ये घेऊन जाणार आहे दर्शनासाठी। तेव्हा बाबासाहेब लिहितात की जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला। तथापि शाक्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे तो त्या देवळामध्ये गेला। चालू बोलू लागला म्हणजे 4-5 वर्षाचं वय असेल त्याचं। 6-7 2 वर्षापासून बाळं चालायला बोलायला शिकतात, पण हे एक विशेष बाळ असल्यामुळे थोडं लवकर शिकला असेल, तरी हा 4-5 वर्षाचा काळ असेल। आणि त्या 5 वर्षाच्या बाळाला जेव्हा त्याची आई म्हणते की तुला अभया नावाच्या देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी नेत आहोत, बाबासाहेब लिहितात की तेव्हा ते बाळ हसलं। म्हणजे ते 5 वर्षाचं बाळ ते गोष्ट जाणत होतं का समजत होतं, हा या हसण्याचा एक वेगळा अर्थ राहतो। तरीसुद्धा आईने सांगितल्याप्रमाणे तो त्या देवळामध्ये गेला। आणि जेव्हा तो मग 8 वर्षाचा झाला, सिद्धार्थ गौतम जेव्हा 8 वर्षाचा झाला तेव्हा 8 वर्षाच्या बाळाचं शिक्षणाला सुरुवात होत होती। आता जसे शाळा कॉलेज वगैरे आहेत तसं शाळा कॉलेज नव्हते, तेव्हा गुरुकुल पद्धती होती। कोण्या गुरुच्या हाताखाली राहून त्या मुलाला विद्या शिकायची होती।
8 वर्षाचा झाल्यानंतर त्याच्या विद्यारंभाला सुरुवात झाला. तेव्हा 8 वर्षा त्याचं वय होतं शाळेत विद्यारंभ करण्याचं. 8 वर्षापर्यंत बाळ आपल्या लहानपणाचे सगळे काही जे काही खेळणे वगैरे असतात त्यामध्ये रमणार होते. नंतर त्या 8 वर्षाचे आमच्या बालपणामध्ये मग त्याचे 6 वर्ष झाले. आता तर बाळ 3-4 वर्षाचं झालं का अंगणवाडी बालवाडीमध्ये अशा पद्धतीनं ते जात आहे. सगळं क्रमाक्रमानं बदलत आहे, मागं पुढे होत आहे. म्हणून कोणतीच गोष्ट जशीच्या तशी राहत नाही. जेव्हा आता आपलं बाळ 8 वर्षाचं झालं तर याला आता शिक्षणाला सुरुवात केली पाहिजे. म्हणून महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगणारे जे 8 ब्राह्मण होते त्या 8 ब्राह्मणांना शुद्धोधनाने आपल्या घरी बोलावलं. घरी बोलावून त्यांचा आदर सत्कार केलं, त्यांना काय दानधर्म करायचे ते केलं. आणि तुमच्याकडे जे जे काही विद्या आहे ते आता माझ्या बाळाला सिद्धार्थाला शिकवा. म्हणून हा सिद्धार्थ बाळ त्यांच्या स्वाधीन केला. ते त्या महालामध्ये येऊन सिद्धार्थ गौतमाला शिकवत होते. हे सिद्धार्थ गौतमाचे बालपणीचे पहिले गुरु, स्वप्नाचा अर्थ सांगणारे 8 ब्राह्मण. त्यांच्याकडे जे जे विद्या होती, जे जे शिक्षण होतं, ते जे जे जाणत होते ते सगळं त्या बाळाला त्यांनी शिकवलं. आणि त्यांचं पूर्ण शिक्षण झाल्यानंतर, त्यांच्याकडे शिकवण्याचं संपूर्ण झाल्यानंतर राजानं मग त्यांची विदाई केली. आणि नंतर त्याच नगरामध्ये, त्याच राज्यामध्ये एक सब्बमित्र नावाचा ऋषी राहतो. आणि सब्बमित्र नावाचा ऋषी भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, युद्धशास्त्र, विद्याशास्त्र, वेद, पुराण, वेदांग याच्यामध्ये पारंगत होता. मग शुद्धोधन राजाने त्या सब्बमित्र नावाच्या ऋषीच्या घरकुलामध्ये, गुरुकुलामध्ये आपल्या सिद्धार्थाला टाकलं. हा सब्बमित्र सिद्धार्थ गौतमाचा दुसरा गुरु. आणि त्या सिद्धार्थ गौतमाने सब्बमित्र नावाच्या ऋषीकडून त्यावेळेचे जे जे काही धर्मशास्त्र होते, वेद होते, वेदांग होते, पोथ्या होते, पुराण होते, शास्त्रविद्या होती, भाषाविद्या होती, ह्या सगळ्या विद्या त्या सब्बमित्राने सिद्धार्थ गौतमाला शिकवल्या. त्या सर्व दर्शनशास्त्रे सिद्धार्थ गौतमाने आत्मसात केली. हा त्याचा दुसरा गुरु. आणि त्यांच्याकडल्या सगळ्या विद्या शिकल्यानंतर त्या कपिलवस्तू नगरामध्येच आलार कालाम नावाचा जो ऋषी होता त्याचा एक शिष्य होता भारदास. आणि तो ध्यान साधना शिकवत होता. आणि मग हे पूर्ण शिक्षण झाल्यानंतर शुद्धोधनाने त्याला कपिलवस्तू नगरामध्येच त्यांचा आश्रम होता त्यामध्ये टाकलं. हा भारदास सिद्धार्थ गौतमाचा तिसरा गुरु. अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाच्या बालपणामध्ये जे जे विद्या त्यांना शिकवणे आवश्यक होते किंवा त्यावेळेस शिकत होते अशा सर्व विद्या, सर्व शिक्षण सिद्धार्थ गौतमाला त्या ठिकाणी राजाने दिलं, राजा देत होता. अशा प्रकारे सिद्धार्थाचं शिक्षण पूर्ण झालं. आणि सिद्धार्थाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात होता, त्याचे सवंगडी आनंद, अनुरुद्ध, महानाम हे त्याच्या काकाचे चुलत्याचे चुलत भाऊ, हे सगळे मित्रमंडळी जेव्हा ते शेतावर जात असत आणि जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्याचा प्रयत्न करत असे. भारदासाकडून जे विद्या शिकला, जेव्हा तो मुलासोबत, मित्रासोबत शेतावर जात होता आणि जेव्हा त्याला काही काम नसे किंवा मित्र खेळामध्ये जेव्हा रमणान होत होते तेव्हा तो त्यांच्यासोबत थोडासा खेळत होता. आणि नंतर एखादी चांगली जागा पाहून, एखादा वृक्ष पाहून त्या ठिकाणी बसून तो ध्यान करत होता. बौद्धिक विकासाच्या आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते. शुद्धोधन राजा आणि महाप्रजापती त्या बाळाला फार जपत होते, कारण त्यांना असित मुनीची भविष्यवाणी माहीत होती. बाळ जसं जसं रमत आहे, मित्रमंडळीमध्ये खेळत आहे, सगळं काही अभ्यास करत आहे, तीक्ष्ण बुद्धीचा तो मुलगा होता. पण मनाच्या कोण्यातरी कोपऱ्यामध्ये आईवडिलांना ती गोष्ट होतीच, कयाने संसार हा त्याग करू शकते म्हणून. तेव्हा ते त्याच्यावर बरोबर बारकाईनं लक्ष ठेवत होते. आणि त्याचा जो मानसिक विकास आहे, आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याला क्षत्रियाला आवश्यक अशा बुद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते. हे शाळेचं विद्या, पोथी, पुराण हे तर त्याला शिकवलंच, पण त्याचा जन्म क्षत्रिय कुळात झाल्यामुळे
त्याला मग युद्धेचं, धनुर्विद्येचं, युद्धामध्ये जे कामे पडते हे सर्व शिक्षणही तो राजा आपल्या मुलाला देत होता. त्याच्या बुद्धीचा तो विकासही करत होता. बुद्धीला, डोक्याला जे मटेरियल पाहिजे ते सगळं तो त्याला देत होता. पण त्याचबरोबर त्याच्या शारीरिक विकासाच्याही कडे ते दुर्लक्ष करत नव्हते. क्षत्रियाला साजेसं विद्येचं जे शिक्षण आहे ते सगळं ते सिद्धार्थाला शुद्धोधन राजा पुरवत होता. कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पुरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धोधन राजा घेत होता. त्याच्या डोक्याचा विकास तर साधतच होता, त्याचबरोबर त्याला पुरुषत्वाच्या विकासाकडे ते दुर्लक्ष करत नव्हते. त्याच्यामध्ये पुरुषार्थ निर्माण करत होते. केवळ शिक्षणावर जोर नव्हतं, त्याच्यामध्ये पुरुषार्थ निर्माण करण्याचे ते प्रयत्न करत होते, त्याच्यामध्ये निर्माण करत होते. मग युद्धविद्या, धनुर्विद्या, शिक्षणाच्या बरोबर ह्याही विद्या करत होते. म्हणजे डोक्याचाही विकास त्याचा करतच होते, त्याचा शारीरिकही विकास करत होते. कारण पुढे चालून याला राजकारभार चालवायचा आहे, राजा गद्दीवर बसायचा आहे, म्हणून त्याला राजाच्या अंगी असलेले सगळे गुण आले पाहिजेत असा विचार त्याचा पिता करत होता. आजच्या समयाला वडिलाची जी भूमिका आहे त्या भूमिकेकडे बाबासाहेब असं सांगतात की बुद्धीचा विकासाबरोबर त्याच्या शारीरिक विकास, पुरुषत्वाचाही विकास त्याला साधता आला पाहिजे. त्याच्याकडे ते दुर्लक्ष करत नव्हते, ते शिकवत. आजचा जर आपण विचार केला, आजची जी आपली तरुण पिढी आहे, जे मुलं मुली आहेत, ते माता पिता त्या मुलामुलींसाठी दोनच गोष्टी करत आहेत. एक तर त्यांच्यासाठी धनसंपत्ती गोळा करत आहे किंवा त्यांना उच्च शिक्षित करण्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न करत आहेत. आजकालचे मुलं आणि मुली कम्प्युटर सारखे झालेले आहेत. जसं चलन यंत्र असते ना खेळणं, एक वेळा त्या खेळण्याला चाबी भरली का ते खेळणं मग तिथपर्यंत चालते जोपर्यंत त्याला चाबी आहे, आणि त्याची चाबी संपली का खेळणं काय होते, उभं राहते, बंद होते. अशा प्रकारे माता पिता त्याला आता लेकरांना चाब्या भरत आहेत आणि त्याच्यासाठी फक्त दोनच गोष्टी करत आहेत. एक तर अतोनात धनसंपत्ती गोळा करत आहेत किंवा त्याला अत्यंत असं शिक्षण देत आहेत. शिक्षण आणि धनसंपत्ती दोनच गोष्टीवर आईवडिलांचं लक्ष आहे. शाळेत जाणे, घरी येऊन अभ्यास करणे, अजून ट्युशनला जाणे, त्याच्यातून सुटला का अभ्यासिकेमध्ये जाणे, अभ्यास करणे, पुस्तकाने अभ्यास. कारण कम्प्युटरचं युग आहे, इथं फार संघर्ष करावा लागते. 99.5% मार्क घेणारे मुलं मुली आहेत. तुलाही त्या लेवलमध्ये यावं लागते, तुलाही ते करावं लागते. माता पिता त्या मुलामध्ये लोभ निर्माण करत आहेत. भलेही तुम्ही शिक्षणाच्या दृष्टिकोनातून लोभ निर्माण करता, भलेही तो दिवसभर मोबाईलमध्ये किंवा त्या कम्प्युटरमध्ये बसला असते, भलेही तो दिवसभर त्या पुस्तकामध्ये रममाण होत असते, आणि त्या पुस्तकी हा जो अभ्यास आहे आजच्या काळातला, त्या पुस्तकाचा अभ्यास त्याने कितीही डिग्र्या घेतल्या तरी त्याच्यामधून त्याला वैवाहिक जीवनामध्ये त्याचा कवडीचा लाभ होत नाही. संसारी जीवनामध्ये जे व्यवहार असतात, कारण व्यवहाराचं शिक्षणच आपल्या शिक्षण मंडळानं निर्माण केलेलं नाही. डिग्रीवान मुलगा झाला म्हणजे त्याच्या बुद्धीचा विकास होते, आणि बुद्धीचा विकास झाला म्हणजे त्याच्यासाठी माता पित्याला चिंता करायची आवश्यकता राहत नाही. आता त्याच्या बुद्धीचा विकास झाला, तो त्याचा मार्ग शोधीन, पण तो त्याचा मार्ग शोधत नाही. कारण ते चाबी भरलेलं खेळणं तिथपर्यंत जाते, तिथं उभं राहते. ग्रॅज्युएशन झालं, डिग्र्या झाल्या, आणि मग सरकारी नोकऱ्या तुमच्या बंद झाल्या, मग त्याला पदवी लागते. सुशिक्षित बेकार, थांबला, खेळणं थांबलं, कारण या दोनच चाब्या भरल्या ना. आणि त्याच्यासाठी धनसंपत्ती गोळा केली. पण त्याला जर व्यावहारिक ज्ञान नशील, त्याला जर तुम्ही पुरुषत्वाचं शिक्षणच दिलं नशील, ते संसारी जीवनातलं कसं वातावरण आहे, या संसारामध्ये तुला कसं जगायचं आहे, हे शिक्षणच जर माता पित्यापासून त्यांना मिळालं नशील, आई वडिलांना कितीही संपत्ती कमावली तरी ते संपत्ती 1-2 वर्षामध्ये नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्या संपत्तीचा कसा उपयोग करावा हे त्याला माहीतच नाही. तो कधी आठवडी बाजारामध्ये जाऊन तुमचा बाजारहाटही करत नाही, तो तुमच्या विहारातही येत नाही, पूजा वंदनाही करत नाही, आणि माता पिताही त्याला करू देत नाही. तुमचे मुलं मुली येत नाही, नाही नाही त्यांना अभ्यास आहे, नाही नाही त्यांना अभ्यास आहे, करू दे अभ्यास, करू दे अभ्यास. पण हे सुखी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी जो त्याचा पुरुषार्थ असते, ज्याला बुद्ध आपल्या धम्मामध्ये संस्कार म्हणतात, हे संस्कार रुजवले गेले नाही. शिक्षण त्याला भरपूर झालं, धनसंपत्ती कमावली, पण त्याच्या संस्कार रुजले नसल्यामुळे त्याला व्यावहारिक ज्ञानाचा पता नाही. आणि जेव्हा माता पिता निघून जातात तेव्हा तो विचलित होते, परेशान होते, त्याला काय करावं ते सुचत नाही, आणि मग जो मार्ग असते तो सोडून देते, वाईट मार्गाने जाते. कारण त्याच्यावर जे पुरुषार्थाचे जे संस्कार टाकायचे असतात ते आपण टाकत नाही. शाळेत तर मिळत नाही,
शाळेत केवळ पुस्तकी अभ्यास, पुस्तकी ज्ञान, पण घरीही मिळत नाही. शारीरिक कष्ट, शारीरिक श्रम, शारीरिक व्यायाम आपले मुलं मुली विसरले. पहिले शाळेमध्ये खो खो खेळत होते, कबड्ड्या खेळत होते, लंगड्या खेळत होते, ते नगोऱ्या खेळत होते, ते रिंगा खेळत होते, क्रिकेट होते, कबड्ड्या, असे नाना प्रकारचे शारीरिक उद्योग होत होते. त्यामुळे त्याच्या डोक्याचाही विकास होत होता, त्याचा शारीरिकही विकास होत होता. आता केवळ डोक्याचा विकास होत आहे, शारीरिक विकास त्याचा थांबलेला आहे. आणि मग जेवढं शिक्षण त्याला असेल तर मग शिक्षण कशासाठी, तर त्याला कोणता तरी नोकरी, जॉब लागला पाहिजे. आणि सरकारनं नोकऱ्या बंद केल्या. आता तर SC ST OBCचे आरक्षण सगळं समाप्त करून टाकलं, कोर्टानं केलं. हालाकी ते जिम्मेदारी संसदची आहे. संसद जे नियम धारण करते किंवा नियम निर्माण करते, त्यांनी बराबर निर्माण केले का नाही हे पाहणे त्या कोर्टाचं काम आहे. पण आता कोर्टात जर हे काम करत असेल तर मग संसदमध्ये बसलेले लोकांना काय करायचं? राज्यघटना चालवण्याची जिम्मेदारी कोणाची? कोर्ट कचेरीची की संसदमध्ये बसलेल्या लोकांची? म्हणजे आता या गोष्टीवर तुम्हाला विचार करण्याची आवश्यकता आहे. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो, शिक्षण केवळ नोकरीसाठी घ्यायचं नसते, शिक्षण घ्यायचं असते आपली बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी. आणि हे शिक्षण शिकवत असताना आता ज्याचं चलन आहे जगामध्ये किंवा आपल्या भारत देशामध्ये, कशाचं चलन आहे, तर त्या चलनचा एक तरी गुण त्या मुलाकडे, त्या मुलीकडे देणे आवश्यक आहे. कोणती तरी कला, कोणता तरी गुण त्या मुलामुलीजवळ असला पाहिजे. जर त्याला सरकारी नोकरी नाही लागली तर तो स्वतंत्र उद्योग निर्माण करून आपला चरितार्थ त्याला चालवता आला पाहिजे. छोटा मोठा आपला व्यवसाय उभा करून त्यांना आपलं उदरपोषण करता आलं पाहिजे. या गोष्टीचा विचार मातापित्यांना करायचा आहे. भगवान बुद्धाचा धम्मग्रंथ जो बाबासाहेबांनी लिहिला, वाचत असताना याच्यामध्ये ज्या गोष्टी असतात, पाखऱ्यानं बाबासाहेबांनी ज्या नमूद केलेल्या असतात, त्याची चिरफाड करून, पोस्टमॉर्टम करून ते समजवणे अत्यंत आवश्यक असते. त्या काही साध्या सोप्या गोष्टी नसतात. हे काही आपलं पोथी पुराण नाही आहे, मी या ठिकाणी सांगत आहे आणि तुम्ही ऐकत आहे आणि झाला आपला वेळ, घरी निघून गेले. ते तुम्हाला चिंतन करावं लागेल, तुम्हाला चिंतन करावं लागेल. मी जे तुम्हाला सांगत आहे, मला जे ज्ञान प्राप्त झालं किंवा माझ्याजवळ जे गोष्ट आहे त्याच्यावर मी तुम्हाला सांगत आहे. मी जे तुम्हाला सांगत आहे, या पुस्तकामध्ये जे बाबासाहेबांनी लिहिलं ते मी तुम्हाला सांगत आहे. पुस्तकातलं सांगत असेल तर ते बाबासाहेबांचे विचार होत, मी माझ्या जोडला सांगत असेल तर ते माझे विचार होत. आणि तुम्ही याच्यावरच जर ठाम खिळून राहत असाल तर त्याला श्रुतमय प्रज्ञा म्हणतात. म्हणजे ऐकून वाचून जे ज्ञान आपल्याला बुद्धिमत्ता प्राप्त होते त्याला श्रुतमय प्रज्ञा म्हणतात. आणि हे श्रुतमय प्रज्ञा आपली नसते, कारण त्याच्यात आपलं काही नसतं. आम्ही बोलतो ते ऐकतो किंवा पुस्तकात आहे ते सांगतो, तुमचं काय? म्हणून हे जे तुम्ही ऐकता किंवा तुम्ही जे वाचता त्याच्यावर तुम्हाला चिंतन करावं लागेल. ही जी गोष्ट मी वाचली, ही बाबासाहेबांनी याच्यात लिहिली, याचा काय अर्थ आहे? 5 वर्षाचं बाळ, त्याला त्या अभया नावाच्या देवीच्या देवळात घेऊन जात आहे. आईला विचारते मला कुठं नेत आहे, तर त्या ग्रामदेवतेच्या देवळामध्ये नेत आहे. तेव्हा बाबासाहेब लिहितं का तो बाळ हसला. 5 वर्षाचा बाळ हसला म्हणजे काय काय अर्थ असते त्याचा? त्यानं काही जाणलं का तो जाणून बुजून हसला? याच्यावर चिंतन करावं. शिक्षणाच्या बरोबर त्याच्या पुरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धोधन घेत होता, म्हणजे वडील घेत होता. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, हे एक म्हण होती. पण ते कोणाला दिसतात? जो पायगुण ओळखते त्या मातेला किंवा पायगुण ओळखत असेल त्या पित्याला. नाही तर दिवसभर मोठा आहे पण त्याला पाळण्यामध्ये टाकून त्याला मोठमोठ्याने झोकेत देत बसले, मग काय त्याला काय समजणार? म्हणजे त्याच्यामध्ये कोणते सुप्त गुण आहेत हे ओळखायचे असतात आई वडिलांना. त्याला बोलकं करायचं असते. वडिलांनी आपला आदेश त्याच्यावर लादू नये. नाही मी शिक्षक आहे तर मग तू शिक्षकच झाला पाहिजे, मी इंजिनियर आहे तर मग तू इंजिनियरच झाला पाहिजे, मला वाटते तुला डॉक्टरच करायचा आहे. त्याची इच्छा असते मिलिटरीत जायची, त्याची इच्छा असते क्रिकेट खेळायची, त्याची इच्छा असते अजून दुसऱ्या गोष्टीची, आणि तुम्ही त्याच्यावर फोड नाही तुला डॉक्टर बनावं लागते. हे अतिक्रमण आहे, याला अनाचार म्हणतात, अत्याचार असते हा. त्याची बुद्धिमत्ता काय आहे, त्याचा कोण्या गोष्टीकडे कल आहे. शिक्षक म्हणजे पुस्तकातलं वाचून विद्यार्थ्यांना शिकवते त्याला शिक्षक म्हणत नाही. या विद्यार्थ्यामध्ये कोणता सुप्त गुण आहे हे ओळखून त्या सुप्त गुणाला वाव देणे त्याला शिक्षक म्हणतात, त्याला गुरु म्हणतात. आमच्या काळामध्ये होते, आजही असतील असं नाही. ते त्याला वाव देत होते का कोण्या बाजूने जात आहे. आणि हे जर शिक्षण शाळेत देत नसतील तर मग ते मातापित्यांना घरी द्यावं लागतं. मग मातापिता सुशिक्षित असले पाहिजेत.
माता पित्यांना त्यांना माहीत असलं पाहिजे. कारण आपले स्वतंत्र उद्योग नाहीत का आपले 10, 20, 5, 50, 100, 200 मुलं मुली त्या संस्थेमध्ये लागतील. आपण काही बँका नाही काढल्या, लाखो करोडो रुपये आहेत आपल्या समाजावर, काही गरीब नाही आहे. पण 10 लोक मिळून कोणी बँक उभी नाही केली, 10 लोक मिळून कोणी एखादी कंपनी नाही काढली, 10 लोक मिळून एखादा लॉब रहाटगाव रोडनं गेलं तर किती लॉब आहेत आणि त्याच्यामध्ये किती मजूर काम करत आहेत, किती मुलं मुली काम करत आहेत. अशा आपल्या लोकांनी ते निर्माण नाही केले. लाखो करोडोचा पैसा आहे. फक्त मी, माझी पत्नी, माझी मुलं हे आणि असं आहे का रे, तसं आहे का रे, असं असते काय रे, तसं असते का, फार चलबिचल अवस्था असते. हा दोष त्या मुला मुलींना यासाठी देता येत नाही कारण ते पुढची पिढी जे करत असते त्याप्रमाणे हे मागचा चालत असते. म्हणून त्या पुढच्या पिढीला जगाचा अंदाज पाहून त्या आपल्याला आणि आपल्या मुलाचं भवितव्य काय आहे, त्याच्या मनामध्ये काय आहे. अरे याला क्रिकेटचाच वेळ आहे. जे लोक क्रिकेट खेळत आहेत लाखो करोडो रुपये कमावत आहेत. क्रिकेटमध्ये संधी आहे. कोण्या मुलाला चित्रकलेची आवड असेल, पेंटिंगची आवड असेल तर आता पेंटिंगलाही वाव आहे, पेंटिंगची सवय आहे. कम्प्युटरचा युग असेल तर त्याच्यामध्ये तो कधी साधारण सॉफ्टवेअर इंजिनियर सारखे ते कामं करत असेल तर त्याच्यातून वाव असेल. त्याची गोडी कुठं आहे हे त्याला वाढवा लागते आणि त्याला प्रोत्साहन करावं लागते. तुझी इच्छा अशी आहे असं करता कर. म्हणजे शिक्षणाबरोबर त्या मुलाच्या हाती एक असा गुण द्यावा लागेल की जेणेकरून जर त्याला सरकारी नोकरी नाही लागली तरी तो स्वतंत्र उद्योग करून आपला उदरनिर्वाह करीन, आपल्या परिवाराचं पालन पोषण करीन. हे मातापित्यांची जिम्मेदारी असते. त्याला आई म्हणतात, त्याला वडील पिता माता पिता म्हणतात. केवळ जन्म दिल्याने कोणी आई वडील होत नाही. लय कष्ट सहन केले, 9 महिने गर्भामध्ये वागवलं, उन्हीतलं सावलीत आणलं, सावलीतलं उन्हीत नेलं, हे तुझ्यासाठी केलं आम्ही एवढं मोठं आणि तू आता आमचं पालन पोषण करत नाही, तू आता आमच्या संघ असा वागतं. हे कंप्लेंट आहे आई वडिलांची. एवढं मोठं धन कमावलं, एवढं मोठं शिक्षण कमावलं तरी तुमची हे जर कंप्लेंट असेल तर तुम्ही एक गोष्ट चुकले. कारण त्या धन संपत्ती आणि शिक्षणाच्या बरोबर त्याच्यावर जे संस्कार घालायचे होते हे जिम्मेदारी तुम्ही पार पाडली नाही म्हणून तो असा करत आहे. म्हणून त्या मुला मुलीकडे 50% दोष जाते, 50% आई वडिलांकडे दोष येते. ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. कारण बाबासाहेबाचा जर एक ग्रंथ आहे, कोणी साधारण मनुष्याचं नाही, म्हणून त्याचा अर्थ तुम्हाला तो जाणावा लागेल, तो समजून घ्यावा लागेल, त्याचं पोस्टमॉर्टम करणे अत्यंत आवश्यक असते. कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पुरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धोधन घेत होता. आणि जे मातापिता हे दक्षता घेतात त्यांचे मुलं बाळही व्यवस्थित लाईनीत लागतात कारण त्याच्यावर संस्कार असतात आणि म्हातारपणी त्या आईवडिलांचंही ते पालन पोषण करतात. नाही तर आता वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे. ज्यांनी संस्कार नाही घातले त्यांना तिकडेच जावं आणि ते पाडी आपल्यावर येऊ नये म्हणून सावधान व्हायचं आहे तुम्हाला. ही दक्षता असते बाबासाहेबांची. सिद्धार्थ हा दयाशील प्रवृत्तीचा होता, करुणा होती. माणसानं माणसाची पिडवणूक करणे हे त्याला अजिबात आवडत नसे. एकदा तो आपल्या काही मित्राबरोबर आपल्या पित्याच्या शेतावर फिरायला गेला तेव्हा काही मजूर लोक थोडेसे कपडे अंगावर घालून त्या ठिकाणी जमीनमध्ये कामधंदा करत होते आणि ते घामानं लोटपोट झाले होते. अंगावर त्यांचे छोटेसे कपडे आणि घामानं लोटपोट झालेले. सिद्धार्थ गौतम जेव्हा मित्रासोबत जाऊन पाहे तेव्हा त्याला फार त्याची दया येईल. तो म्हणे एका माणसानं कष्ट मेहनत करायची आणि त्याच्या भरोशावर एका माणसानं येशो आराम करायचा हे माणसाचा धर्म नाही असा तो आपल्या मित्रांना सांगत होता. म्हणजे कोणाला कष्ट करता वेळेस त्याच्या मनामध्ये दया उत्पन्न होत होती. दया, करुणा, मैत्री हे संस्कारानं निर्माण होते. ते आपल्या मुलामध्ये निर्माण करावं लागतं. नाही तर 9 महिने ज्याचं पालन केलं, लायण्याचं मोठं केलं, तो मुलगा म्हातारपणी आईवडिलावर हात उचलतो. कुठे चुकलो आपण? त्याच्यात दयाभाव निर्माण झाली पाहिजे. हे आपले संस्कार असतात. जर आपल्या घरामध्ये 4-5 मुलं असतील, बाहेरचे आले, सोयऱ्या धायऱ्याचे आले, तेव्हा आपला मुलगा एखादा हट्टी असते तर तो काही वस्तू मागत असते. घरामध्ये काही लड्डू वगैरे ठेवले असतील तर तो मागत असते, मला लड्डू पाहिजे, मला लड्डू पाहिजे. आईला वाटते हे 4-5 लेकरं आहेत सोयऱ्याचे, याले दिलं तर त्याला द्यावं लागतं. मग ते त्याला खुणावते, थांब म्हणते आणि मग चुपचाप त्याला घेऊन जाते आपल्या स्वयंपाक खोलीमध्ये. चुपचाप त्या डब्यातला लड्डू काढते त्याला देऊन देते. चुपचाप खाय म्हणते, तोंड घेऊन पुसून जाते, त्याला दिसू नको, लोक मागतील. करते तो तसाच करते तो. हे संस्कार त्याच्या डोक्यामध्ये राहतात. आणि जेव्हा तो मोठा होते, त्याचं लग्न होते, सून तुमच्या घरात येते, एखादी चांगली वस्तू जेव्हा बनवली, आई वडील जर आले तर मग ते वस्तू झाकून ठेवतात. हे दिसली तर यांनाही द्यावं लागेल, चोरून खातात.
आणि मग ते म्हातारे म्हणतात हे मस्त खातात, करून खातात आणि मला माझ्याकडे दुर्लक्ष करतात. शिकवलं कोण संस्कार शिकवले? हे एकट्यात खाय, चुपचाप खाय, तोंड बसून बाहेर जाय. जेव्हा तुमच्यावर ती गोष्ट येते ना तेव्हा डोळे उघडतात. पण म्हातारपणी डोळे उघडून उपयोग काय? आत्ता डोळे उघडले पाहिजे तरुणपणामध्ये. म्हणून तरुण मुला मुलींसाठी हा जो मार्ग असते हा त्याच्या जीवनाला पुढे चालून कलाटणी देणारा ठरत असते. नाही तर ते होत नसते. समानतेच्या आपण गोष्टी करतो पण आपल्याच घरामध्ये वाद असते, असमानता असते. मुला मुलीमध्ये तुम्ही भेद करता. मुलाचे कपडे लत्ते, मुलीचे कपडे लत्ते, मुलाचं खानपान, मुलीचं खानपान, त्याचं शिक्षण, त्याचा व्यवहार, त्याला पैसे, याला पैसे, मुलाला स्वतंत्र, मुलीला स्वतंत्र, याच्यामध्ये अनेक भेद आहे. 24 तास त्या मुलीवरती लक्ष राहते. ते कुठं जात आहे, काय करत आहे, कोणासंग बोलत आहे, काय करत आहे. बाजारामध्ये गेली तर भाऊ सोबत राहते, दुकानावरती गेली तर आई सोबत राहते, ते कुठेही जात असलं तर वडील सोबत राहते. आणि संध्याकाळी ती मुलगी घरी आली पाहिजे, तिने आपलं पुस्तक घेऊन बसलं पाहिजे. पण ज्याला तुम्ही कुळाचा दीपक म्हणता, मुलगा, कारण मुलगाच तुमच्या कुळाचा दीपक आहे, तोच दिवा लावणार आहे. आता किती मुलं दिवे लावून राहिले तर हे तुम्ही तपा. तो रात्री तो 11-12 वाजता येते, आई त्याला काही म्हणत नाही, वडीलही काही म्हणत नाही. वडिलांना जर त्याच्यावर म्हटलं का रे कुठे गेला होता, असा फिरतात त्या मूर्खासारखा, तर हे वकील मनात येते. कोण? त्याची आई. बोलू नका, दिवसभर तो अभ्यास करत होता, आताच गेला तो. आणि जास्तही बोलला, रागावला, ते पोरगं जर नाराज झालं, वडील रागावते बाहेर जाते, बिचारा काय करील? तर हा वकील ती त्याच्याजवळ जाते, रडू नको, तो तसाच आहे, तो तसाच आहे. मी त्याला 7व्या वर्गापासून ओळखते, मी आहे ना, मी काढतो त्याच्याजवळ. मग तो वकील जाते तिकडे, द्या लागते आपल्याला. काय 10-12 आहेत का? एकच आहे कोंबडं, एकच कोंबडं आहे तर देऊ द्या सगळ्या गावात भाग. कायला लक्ष ठेवता? समतेच्या गोष्टी करतो आपण, पुढे आपणच विषमता पाडतो. अरे जे तुमच्या कुळाचा दीपक आहे तुमचं लक्ष त्याच्यावर असलं पाहिजे ना. मुली तर परायधन आहे, दुसऱ्याच्या घरी जाईल तर जाऊ दे ना, स्वतंत्र सोडणं तिला. तिच्यावर संस्कार घडत राहतात, तिला ते शिकवत राहतात. स्वयंपाक करायचं, झाडून काढायचं, भांडे घासायचं, अमुक करायचं, टमुक करायचं. आणि हा घडी 10 वाजेपर्यंत झोपून राहते. याला कोणी टेन्शन देत नाही. कारण हा जेव्हा एकटी राहण्याची याच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा याला स्वयंपाक करून खाण्याची विद्या याच्याकडे नसली पाहिजे काय? आई वडील जर बिमार पडले तर त्या मुलांनी काही करून यांना खाऊ घातलं पाहिजे, अशी तुमची इच्छा नाही काय? का त्याला असं मोकाट सोडायचं? कारण बाबासाहेबांचे लाखो रुपये पगार आहे ना. 1-2 लेकरं, 1 मुलगा 1 मुलगी, आणि आम्हीच पोचतो. पण त्याची काय त्याला लेकराले काय आपल्याला काय 10-12 काय? करू द्या, म्हातारपणी पहा मग, त्यावेळेस मग पस्तावतात. मुलीकडून ते कामधंदे करून घेतात, त्या मुलाकडूनही ते काम करून घ्यावं लागतात. त्याला झाडपूस करणे, भांडे वगैरे घासणे, स्वयंपाक करणे, त्याला मदत करणे. आईच्या कामधंद्यामध्ये मुलगी जशी मदत करते तसा मुलांनाही मदत केली पाहिजे, कारण ते त्याच्या जीवनासाठी आवश्यक आहे. आपल्या ठिकाणी तर असं राहते का, मुलगा जर असं करत असेल ना भांडे कुठे, तर त्याला अरे काय मुलगी वगैरे तू हे पोरीचे काम होत ना, झाडपूस करणे, भांडे घासणे, हा लेखा ते असंच करते. मायबापाला शंका येते, हा काहून असा करते. एखादा मुलगा करत असेल तर, आणि काही झाल्यावर जर तू रडला, मुलगा जर रडला तर मग आई वडील अरे काय लढून राहिला पोरीसारखा, तो काय फिसकी आहे काय? पोरं रडत असतात काय? पोरानं रडू नये. मग त्याची आई वाढते, वडीलही वाढते, सगळे लोक रडतात आणि पोरगा उगा राहते. लोक म्हणतात पहा किती ढस आहे, त्याची आई वारली, सगळे लढून राहिले पण त्याच्या डोळ्यात एक अश्रू नाही. कोण सांगितलं त्याला मुलगा लढत नसते? कोण आहे त्या शिक्षणाचे जनक? तुम्हीच आहे. म्हणून बुद्ध म्हणतात तुम्ही जे पेरता ते उगवते, जे करता ते भरावं लागते. म्हणून मुलामुलीवर शिक्षण सांगत असताना, त्यांच्यावर लक्ष देत असताना या गोष्टीचा विचार करून ते करणं आवश्यक असतं. त्याच्या मनात दयाभाव निर्माण झाला पाहिजे, त्याच्या मनात करुणाभाव निर्माण झाला पाहिजे. म्हणून महिला रडतात, काही दुःख झालं आपण. पुरुष लोक लढत नाही, पुरुष लोक लढत नाही असं नाही, लढत नाही, ते लढतात. पण कोणी नसलं म्हणजे लढतात. अंधारात लाईट विझून लढतात, किंवा तिकडे गार्डनमध्ये एकटे बसून रडतात. कारण लोकात एका रडलं तर त्याच्या पुरुषत्वाला धक्का लागते. एकटे लढतात, डोळे पुसून येतात, त्यांना रडता येत नाही का? कारण त्यांना हे सगळं सांभाळायचं असते. म्हणून आईच्या नावावर अनेक कथा कादंबऱ्या गोष्टी निघाल्या, पण वडिलाच्या नावावर नाही निघाला. तो असा मारका भांडकुड्या असाच, तो कितीही कमाई करून करत असेल तरी गोष्टी अशाच असतात. मी चालवते सांभाळ, त्याला काय समजते, पगार आणतात आणि देतात. मग हे अन्न काय लागते काय नाही लागते मला माहिती आहे, त्याला काय माहिती आहे? मला विचार म्हणते, त्याला नको विचारते. सुनीलही सांगते, त्यालाही सांगते. मग त्या सुनीले वाटते हा सासरा असाच आहे वाटते, सासूच आहे माझी बॉस, हिला कब्जात करावं लागते.
ह्या थोड्या थोड्या गोष्टी जरी असल्या पुढे चालून त्याचा भयानक परिणाम होत असतो. आईपासून आपल्याला सगळं मिळते म्हणून मुलं मुली आईच्या बाजूने जास्त असतात, वडिलाच्या बाजूने कमी असतात. आणि असं करता करता मग वडिलाचा जो धाक असते तो कमी कमी होऊन जाते. आणि जेव्हा त्या घरातल्या पुरुषाचा धाक कमी झाला आणि लेकरं मोठे झाले, लेकरं मग आईला दबत नसतात आणि वडिलाचा धाक कमी झालेला असते, तेव्हा काय होते, मुलं मुली सैराट होतात. आणि एवढंही झाल्यावर मग दोष जर आला तर मग ती आई आपल्या अंगावर घेत नसते. आता मीच पाहू का कुठे कुठे, या माणसाचं काम नाही काय, बाहेर बाहेर घरात जरासं काही ध्यान नाही ना, आला तिकडून का ते पेपरात तोंड घालून, अरे इकडे बोलायला जागा नाही ना, सगळे ब्रेक लागलेले असतात ना. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोटी आहे एवढ्यानं काय होते, असं करून 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 हिमालयासारखा पर्वत तयार होते, वाईट कर्माचा, पाप कर्माचा, वाईट संस्काराचा. आणि जेव्हा हिमालयासारखा पर्वत होते तेव्हा मग त्याच्यावर आपत्ती, विपत्ती, दुःख, संकट निर्माण होतात. आणि मग तो येते कधी कधी विचार करते, तर काय कसं करायचं म्हणजे, विहारात जाता, वंदना करता, भिक्षा सानिध्यात जाता, धम्म ऐकता, उपसत्वत, हे ते सगळं तर करतच आहे बुद्धाचं, तरी ह्या माझ्या जीवनावर आपत्त्या विपत्त्या येतात. या मनातल्या क्षणामध्ये या थोड्या थोड्या गोष्टीचा हा जो महाल उभा झाला तिकडे आपलं दुर्लक्ष असते. आपल्याच कर्माचे ते फळं असतात, पण ते कर्म आणि फळं याच्या मधामध्ये फार अंतर असते. कधी कधी बालपणाचे कर्म म्हातारपणी फळ देतात, कधी कधी बालपणाचे कर्म तरुणपणात फळ देतात, कधी कधी तरुणपणाचे कर्म म्हातारपणी फळ देतात, कधी कधी तरुणपणाचे कर्म अनेक अनेक जन्म त्याचा पिच्छा पुरवतात. म्हणून फार सावधानतेनं होशमध्ये राहून आपल्याला हे जीवन जगायचं असते. हे करुणा अत्यंत आवश्यक आहे. ज्या संततीमध्ये हे करुणा दयाभाव निर्माण होते ना, त्या आईवडिलांना देव जरी नाही समजले तरी ते त्याचा आदर सत्कार करतात. 100% जरी भोजन नाही दिलं तरी 50% ते त्यांची काळजी घेतातच, कारण ते संस्कार आपल्याला रुजवणं त्यांच्याकडे असते. म्हणून धनसंपत्ती कमावा, त्याला शिक्षणही द्या, पण तिसरी गोष्ट नक्की करा, ते म्हणजे संस्कार. त्याच्यावर संस्कार घाला. बाबासाहेबांचे वडील त्यांना रामायण वाचायला लावत होते, महाभारत वाचायला लावत होते. हालाकी त्यांना माहीत होतं रामायण महाभारत या मुलाच्या कामी पडणार नाही, पण त्याच्यामध्ये जो कर्ण आहे, कर्णाची जी भूमिका आहे, शूद्र असून त्याने कसं आपलं काम केलं याच्यावर त्यानं पुरुषार्थ, याच्या मनात एक काही करण्याची जोश निर्माण झाला पाहिजे, हे त्याच्या लक्षात झालं. केडुस्कर गुरुजीनं जेव्हा बुद्धाचं चरित्र दिलं आणि ते बाबासाहेबांना वाचलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं का हे आणि मी वाचलं ते आता वाचत आहे याच्यामध्ये बहुत फरक आहे. मग माझ्या वडिलांना मला हे काऊन नाही वाचायला लावलं दिलं, मी का हे दुसरेच वाचत राहिलो. तेव्हा त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं की हे वाचून याच्यामध्ये जे कणखर लोक आहेत, खालच्या जातीचे असून ज्यांनी वर्चस्व प्राप्त केलं, त्याचा आदर्श तुझ्या पुढे आला पाहिजे. म्हणून त्याचा आदर्श आपल्या लेकरापुढे आला पाहिजे. जे मागतलं त्याला तुरंत जर भेटत गेलं तर त्याला पैशाची किंमत समजत नाही. त्याला मागू द्यावं लागते, थोडं कष्ट करू द्यावं लागते, थोडा वेळ द्यावा लागते, नंतर त्याला आवश्यक आहे तरी मागतल्याबरोबर द्यायची नसते, काही दिवस त्याच्यावर जाऊ द्यावं लागते. आणि मग त्याला ते वस्तू दिली ना, मग त्याला ते प्रिय होते. 8 दिवसापासून मी आईवडिलाच्या मागे लागलो, आज मला भेटली, मग तो सांभाळून ठेवते. सगळं मुलामुलींसाठी रेडीमेड करून ठेवलेलं आहे. त्याला हातपाय हलवायची काय आवश्यकता आहे. रेडीमेड ज्याला भेटते त्याला धनसंपत्तीची काय किंमत असते. जेव्हा तो कष्ट करते तेव्हा त्याला पैशाची किंमत असते. म्हणून हे शारीरिक श्रम आणि कष्ट आपल्या मुलांना शिकवा लागतात. तुमच्याकडे कितीही धनसंपत्ती असली तरी ते त्याच्या जीवनासाठी आणि तुमच्या म्हातारपण सुरक्षित राहण्यासाठी ते आवश्यक असते. आणि आपल्या कमाईचा 25% भाग तथागत सांगतात तुम्ही फिक्समध्ये ठेवा. 25% मुलाबाळाच्या शिक्षणासाठी खर्च करा, 25% तुमच्या सोयऱ्या धाऱ्यासाठी, याच्या त्याच्यासाठी, गाडीघोडीसाठी खर्च करा, 25% भाग धर्मासाठी खर्च करा, पुण्यकर्मासाठी खर्च करा, आणि 25% तुमच्या कमाईचा भाग तुमच्यासाठी फिक्स म्हणून ठेवा. फिक्स ठेवलेला भाग तुमच्या त्यावेळेस कामी पडेल ज्यावेळेस हे सगळे तुमच्यापासून दूर राहतील. आणि 25% धम्मकार्य करून जे पुण्य कमावलं, हे पुण्यकर्म तुम्हाला म्हातारपणी वेदनामध्ये पडू देणार नाही, हे सुखाचं जीवन जगू देणार आहे. म्हणून ह्या गोष्टी काही साध्या सोप्या नसतात. केवळ कमावलं ते माझ्यासाठी तर त्यांना फार अतोनात नुकसान होत आहे. म्हणून आजच्या पिढीला या गोष्टी तो समजायच्या. जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे तेथे अंगावरील अगदी थोड्याशा वस्त्रांशी अंग भाजून काढणाऱ्या उन्हात जेव्हा मजूर लोक काम करत होते त्यांना पाहून, हे दृश्य पाहून सिद्धार्थ हळहळत होता. त्याच्या मनामध्ये दुःख होत होतं. आणि तो आपल्या मित्रांना विचारत होता, एका माणसानं कष्ट करायचं आणि दुसऱ्या माणसानं आनंदानं खायचं, हे काही योग्य नाही, माझ्या बुद्धीला पटत नाही. त्याचे मित्र जुन्या गोष्टी मानणारे होते. असंच असते सिद्धार्थ, मजुरानं कष्ट करायचे आणि त्याच्या भरोशावर मालकानं जीवन जगायचं. मजुराचा जन्मच कष्ट करण्यासाठी झाला असे त्याचे मित्र सांगत होते. कारण घरून ज्या गोष्टी ऐकल्या असतात तेव्हा त्या मुलाला माहीत राहतात.
पण सिद्धार्थाला त्या गोष्टी पटत नव्हत्या, त्याला त्या गोष्टी पटत नव्हत्या. त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना, कारण ते जुन्या परंपरेचे तत्वज्ञान मानणारे होते. त्यांच्या मते मजुराचा जन्म आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच आहे. शाक्य लोक अप्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करत होते शेतीच्या पेरणीच्या वेळेस. आताही खेड्यापाड्यानं जेव्हा ते गव्हाच्या पेरण्या होत होत्या, हरभऱ्याच्या पेरण्या होत होत्या, तेव्हा शेतकरी लोक बैल बंड्या घेऊन शेतामध्ये जात होते, दिवसभर काम करत होते, शेतामध्येच राहत होते. सगळे जेवढे काही पेरणार, कारण घरी येणे आणि अजून जाणे मग त्यांना परवडत नव्हतं, शेतामध्येच आराम करत होते. आणि सगळी त्यांना ठरवलेली पेरणी झाल्यानंतर मग ते गावामध्ये येत होते. मग त्यांची ती बीज निघत होती, त्या जोड्या घोड्या नागरीन मोगड्यांचे साहित्य ते लोक बँडबाजा करून फिरत होते, बीज आली बीज आली बीज आली. आता त्या गोष्टी राहिल्या नाही, आता ट्रॅक्टर सगळ्या मशिनरीचे कामं आले. तसा हा अप्रमंगल असा उत्साह होता. त्या दिवशी जे मालक असतात, मग तो राजा असो, शाहूकार असो का कोणी असो, त्या दिवशी त्याला आपल्या शेतामध्ये हातामध्ये नांगर धरून त्याला शेतीमध्ये काम करावं लागत होतं. आणि त्या दिवशी सिद्धार्थ गौतम जरी तो राजाचा पुत्र राजकुमार होता तरी मोठ्या आनंदाने त्याच्यामध्ये भाग घेत होता, तो कष्ट करत होता. जरी तो कुमार होता तरी तो शारीरिक श्रमाची त्याला लाज किंवा लज्जा वाटत नव्हती. मी एवढा मोठा मी कसा काम करू असा त्याला लज्जा वाटत नव्हती. आणि त्याचा पुरा परिवार त्या दिवशी काम करत होता. तो उत्साह, तो सण त्याला फार आवडत होता, कारण त्या दिवशी मजूर लोक शांत राहत होते, मस्त खाऊन पिऊन बसत होते, आणि मालक लोक शेती वाहत होते. म्हणजे सिद्धार्थाचे बालपणीचे काय लक्षण होते, त्याला कसं वाटत होतं, याचं वर्णन बाबासाहेबांनी हे केलं. सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करत असे. तो स्वतः नागर धरत असे. जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही. राजाचा राजपुत्र, त्यानं शारीरिक श्रमाचा तिरस्कार केला नाही, कारण ते जे संस्कार असतात पिढ्याचे ते त्यामध्ये रुजत असतात. तो क्षत्रिय कुळात जन्मला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शास्त्रे चालवण्याचे शिक्षण मिळाले होते, परंतु दुसऱ्याला निष्कारण मारणे त्याला योग्य वाटत नसे. निष्कारण मारणे त्याला योग्य वाटत नसे. त्याचे मित्र जेव्हा शेतीवर जात होते तीर कमटे घेऊन आणि ते शिकार करत होते, तेव्हा सिद्धार्थाला म्हणत होते की चल तूही तीर कमटा घे, आपण जंगलामध्ये जाऊन शिकार करू. सिद्धार्थ म्हणतो का नाही, निरपराध प्राण्याला मारणे मला आवडत नाही. तर ते मित्र म्हणत होते ठीक आहे, तुला नाही आवडत तर नको, पण तू बसत खरी, आमचा निशाणा कसा अचूक आहे हे तर पाय. तो म्हणे नाही, मी स्वतःही करत नाही आणि तुम्ही करत असलेले हे मला पाहणं सुद्धा आवडत नाही. तेव्हा ते मित्र त्याचा अट्टहास करत होते का हा वाघाला भीते, जंगलामध्ये वाघ असतात म्हणून हा शिकाऱ्याला येत नाही. तेव्हा सिद्धार्थ म्हणे मला माहीत आहे तुम्ही काही वाघाची शिकार करायला जात नाही, तुम्ही हरणं आणि ससे या निरपराध प्राण्याला मारत असता, म्हणून मी तुमच्या संग येत नाही. ही वार्ता जेव्हा प्रजापतीला समजत होती आईला, का सगळे मुलं धनुष्यबाणाचं शिक्षण घेतात आणि हा मुलगा तिकडे, मग ते नाना प्रकारे त्याला समजत होते की बाळ तू क्षत्रिय कुळातला आहेस आणि क्षत्रियाला लढावंच लागते. आणि हे जेव्हा निशाणेबाजी करतात, हरणाला सशाला उलट्या पक्षाला मारतात, तर यामध्ये धनुर्विद्येमध्ये ते तरबेज होतात, कारण क्षत्रियाला राज्यकारभार चालवायचा असते, क्षत्रियाला लढायचं असते. तेव्हा तो आईला विचारे का मग क्षत्रियाला लढावं का लागते, युद्ध का करावं लागते. त्याची आई म्हणे अरे बाळा आपल्याला राज्यकारभार चालवा लागते, एका दुसऱ्या क्षत्रियानं आपल्या राज्यावर हमला केला तर मग आपण काय करायचं. तर तो म्हणे एका क्षत्रियानं दुसऱ्या क्षत्रियावर मैत्रीचा भाव ठेवला, करुणेनं जगला, तोही शांत जगला आणि दुसऱ्यालाही शांत जगू दिलं, तर मग आई युद्धाची वेळच येत नाही. तो आईच्या एकेका प्रश्नाचं उत्तर देत होतं, ती आई निरुत्तर होत होती. याला काय काय उत्तर द्यावं, कारण ज्या बाळाची बुद्धिमत्ता तेज असते ना, ते बाळ जेव्हा वडिलांना आईंना प्रश्न विचारत असते आणि त्यांना नाही आला म्हणजे ते निरुत्तर होत असतात. ते जर समजदार असले तर, आणि समजदार नसले तर ते चिडचिड होत असतात, त्याला मारत असतात. असा बयाड्यासारखा प्रश्न नको विचारू म्हणते. एक मुलगा आपल्या वडिलांना विचारते की बाबा पहिले मनुष्य लोकाचा जन्म झाला का देव लोकाचा जन्म झाला. त्याचा वडील म्हणे बेटा पहिले देव लोकाचा जन्म झाला आणि देवानं मग मनुष्य लोकाला जन्म घातला. तर मी तर असं ऐकलं का मनुष्य लोक पहिले चार पार म्हणजे वानरासारखे चालत होते, त्यांना घरदारं नव्हते, झाडावर राहत होते किंवा गुफेमध्ये कंदारामध्ये राहत होते. हो म्हणे बेटा हे बरोबर आहे. नंतर ते धीरे धीरे चार पायाचे दोन पायावर आले, त्याची मागची शेपटी नष्ट झाली, नंतर झाडाचा झाडपाला खात होते, कंदमुळं खात होते, त्याच्यावर जीवन जगत होते. नंतर ते आपले दगडाचे काडीचे हतियार बनवत होते, कारण तेव्हा लोहार नव्हते. दगडाचे हतियार बनवत होते प्राणी मात्राचे आणि त्यांना शिकार करत होते आणि मग ते शिकार कच्चाच मांस खात होते. तेव्हा त्यांना आजच्यासारखं तलवार भाला वर्षा हे नव्हतं. तर म्हणे नाही बेटा तेव्हा ते सोनार लोहार हे कोणी नव्हते. तेव्हा रथही नव्हते, गाड्याही नव्हत्या, कारण सुतारही नव्हते चक्के बनवणारे.
ते स्वतःच मग धीरे 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 करत होते. पहिले कच्चाच मांस खात होते. मग एक वेळा जंगलामध्ये आग लागली. जंगलामध्ये आग लागली तर त्या आगीमध्ये अनेक पशुपक्षी मरून पडले. काही पडून गेले, काही मरून पडले. मग हे जे आदिवासी जात होते जंगलामध्ये तो ते मेले मरून पडलेले दिसत होते, कारण आजूबाजूला कोणी नाही तर मग भुकीच्या मारे त्यांना काही खायचं होतं. मग ते मरून पडलेले मग ते खात होते. जेव्हा ते भाजून मरून पडलेले प्राणी खात होते तेव्हा ते कच्चे खाण्याचा स्वाद आणि पक्क्या खाण्याचा स्वाद त्यांना समजत होता. तेव्हा वाटत होतं का अरे भाजून खाल्लेलं फार टेस्टी असते. मग त्यांनी प्राणी भाजून खाण्याचा शोध लावला. भाजण्यासाठी अंगार निर्माण करावं लागते. मग त्या अंगारेचा शोध लागला. चकमेकीवर चकमे घासून किंवा झाडाच्या झाडाला बुंद्याला घासून मग तिथून अग्नीचा शोध लागला. मुलगाही विचारे, वडीलही सांगे. असं ऐकलं म्हणे बाबा. तर म्हणे बेटा बिलकुल बरोबर आहे. मग तो पोरगा म्हणे मग मला सांगा की पहिले देव निर्माण झाले, देवाने हे मनुष्य लोक निर्माण झाले तेव्हा काहीच नव्हतं. नागडे उघडे अमकं ढमकं हे ते चालत होतं. नंतर त्यांची धीरे 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 उन्नती प्रगती झाली. म्हणे हो बेटा. मग हे देवाच्या अंगावर कपडे दागिने आले कुठून? तेव्हा लोहार सोनार हे होते काय? वडील म्हणे चुपच, भलतेच प्रश्न विचारतं म्हणे. काय उत्तर देईन बिचारा? उत्तर द्यायला जागा नाही ना. जे वाचलं तो सांगत आहे ना. म्हणून जेव्हा वाचलेलं जेव्हा आपण सांगतो त्याच्यावर जेव्हा चिंतन करत नाही तेव्हा असं चूप राहण्याची किंवा चिडण्याची वेळ येते. म्हणून हे चिंतनमय प्रज्ञा ही दुसरी प्रज्ञा आहे. पहिले श्रुतमय वाचून ऐकून, दुसरी चिंतनमय प्रज्ञा त्याच्यावर चिंतन करून हे बाबासाहेबांनी लिहिलं बरोबर आहे, भंतेजी सांगत आहे ही बरोबर आहे, पण याचा अर्थ काय आहे? हे माझ्या हिताचं आहे की अहिताचं आहे? यातलं मला काय घ्यायचं आहे? खरंच हे सांगत आहे ते बरोबर आहे? त्याच्यावर तो चिंतन करते, मनन करते. आणि चिंतन मनन केल्यावर याच्यातलं काही अशुद्ध निघून जाते. त्याच्याकडे थोडंसं चांगलं तयार होते. आणि त्या चांगल्यावरही तो राहायला माझ्या बुद्धीला पटते म्हणून बोलतो. मी बाबूला पुस्तकं वाचले, मी अमुक केलं म्हणून सांगतो. त्या पुस्तकात असं जर बोलत असेल तर मग तोही अधोगतीकडे जाते. चिंतन प्रज्ञा प्राप्त झाल्यानंतर जेव्हा त्याच्यावर तो भावना करते म्हणजे स्व अनुभवानं जाणते. जेव्हा तो स्व अनुभवानं जाणते तेव्हा त्याला जे दिसते ते सत्य असते. नाही तर स्रोतमय प्रज्ञा मुजरी तयार होते. पुस्तकात वाचलं हेच खरं आहे, तुम्ही सांगता ते खोटं आहे. चिंतनमय प्रज्ञा तो त्याच्या बुद्धीनं करते, तेही खोटी असू शकते. पण जेव्हा तो स्व अनुभवानं जाणते तेव्हा ते खरं असतं. चुलीवरती गंज ठेवला आणि त्याच्यामध्ये जर पाणी टाकलं 100% जेव्हा ते पाणी गरम होते तेव्हा ते पाणी उकळते. पाणी उकळलं म्हणजे त्याची वाफ होते. वाफ वर गेली का त्याचा बर्फ बनते. आणि बर्फाला वातावरणाचा स्पर्श झाला का मग त्याच्यातून पाऊस खाली पडते. हे पावसाची प्रक्रिया होते. पुस्तकात लिहिलेलं आहे, विज्ञान त्याला शिकवते. त्या विज्ञानावर विश्वास करायचा नाही. स्व अनुभवानं जाणायचं आहे ना. मग तुमच्या घरी चूल बनवा, त्याच्यावर गण ठेवा, त्याच्यामध्ये पाणी टाका, लावा काढ्या. उद्या त्याला उकळू द्या, निघू द्या त्याची वाफ. त्यातलं सगळं पाणी आटते का नाही आटत? याला म्हणतात स्वअनुभव. आणि स्वअनुभव आपला अनुभव असते. हे वाचून बुचून हे दुसऱ्याचं ज्ञान असते. ऐकल्यावर वाचल्यावर विश्वास ठेवून आपण त्या गोष्टी मनात धाडतो, त्याला उसनी बुद्धी म्हणतात. आणि आपल्या स्वतःच्या अंतर्मनातून हे जाणून समजून उमजून करतो ते आपली बुद्धी असते. आणि तेच बुद्धी त्याला सम्यक प्रज्ञा म्हणतात. तेच दुःखातून मुक्त करते. स्रोतमय करत नाही ना, चिंतनमय करत नाही. म्हणून याला त्याला समजून समजून जाणून बुजून त्याचं ते करून पाहावं लागते. जोपर्यंत पाहिलं नाही ते भासमान सत्य असते. भासमान सत्य आणि ओरिजिनल सत्य याच्यामध्ये फार फरक असतो. जसं मी जर तुम्हाला विचारलं की सूर्योदय कोण्या दिशेला होते तर तुम्ही लोक काय सांगणार? कोण्या दिशेला सूर्याचा उदय होते? पूर्व दिशेला. आणि मावळते कोण्या दिशेला? पश्चिम दिशेला. म्हणजे पूर्वेकडून निघते आणि पश्चिमेकडे. हे सत्य आहे की असत्य आहे? महिला संघ सांगा, मुला मुलींनी सांगा. सत्य आहे की असत्य आहे? हे भासमान सत्य आहे, पूर्ण सत्य नाही. पूर्ण सत्य काय? चंद्र हा पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा मारते आणि पृथ्वी हे सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा मारते आणि सूर्य आपल्याच भोवती फिरते. सूर्य कुठून निघत नाही आणि कुठून डुबत नाही. हे पृथ्वीचा जेव्हा चक्कर येते तेव्हा आपल्याला असं वाटतं की सूर्याचा उदय होत आहे, इकडे सूर्य डुबत आहे. हे ओरिजिनल सत्य. सूर्य कुठून निघत नाही, कुठं डुबत नाही. हे पृथ्वी आणि चंद्र हे दोन गडी त्याच्या भोवती चक्कर मारतात तेव्हा आपल्याला वाटते पूर्वेकडून निघत आहे, इकडे पश्चिमेकडे डुबत आहे. म्हणजे भासमान सत्याला सत्य समजलं तो मनुष्य सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण ज्याला स्वअनुभवानं विज्ञानानं वाचून बोलून समजून घेऊन चिंतन करून त्याच्यावर जे जाणलं तेव्हा ती गोष्ट सत्य असते. ते त्याला समजून घ्यायची असते. सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अत्यंत चिंताग्रस्त होत असे.
कारण त्याची जे बोलणं चालणं त्याचा व्यवहार साधू संताला शोभित अशाच पद्धतीचा होता. आणि जसा जसा तो शहाणपणाच्या गोष्टी सांगत होता ना, तशा तशा त्या आईच्या मनात जो कोपऱ्यात होतं, अशी ऋषीनं सांगितलं का हा गाव सोडून चालला जाईल, ती गोष्टला मग भेटत होता. अरे आपण याच्यासाठी एवढं करत आहोत, याचं चिंतन त्याच बाजूला दिसत आहे. म्हणून त्याची आई सगळं होतं आणि या गोष्टीला करत होता. आणि कधी कधी तो मुलासोबत शेतावर जात होता, एखादी जागा शोधत होता, त्या जागेवर तो बसत होता. बसल्यानंतर सगळ्या मित्रांना बोलत होता का या शिकारीला नंतर जा, आपण काही ध्यान करू. मग त्यांना पालखट म्हणून बसत होता, श्वासोश्वास पाहायला लावत होता आणि आपलं चित्त आपलं मन या श्वासावर लावा असं सांगत होता. तो स्वतःही डोळे लावत होता आणि ते मित्रही डोळे लावत होते. हा ध्यान करत होता कारण यानं भारदाजाकडून ते शिक्षण घेतलं होतं. ते मित्र जेव्हा डोळे लावत होते ध्यान करत होते तर त्यांच्या डोळ्याच्या समोर हरणा, ससे, शिकारीचं साहित्य दिसत होतं. त्यांचं कुठं ध्यान लागणार आहे. आणि सिद्धार्थानं डोळे लावले, काही डोळे उघडत होते, इकडे तिकडे पाहत होते. सिद्धार्थ डोळे उघडून तेवढ्या पेटात कधी लावून बसत होते. कारण जे चित्तामध्ये असते ते त्यांना असते. मनामध्ये एवढं मोठं भरलेलं असेल तर त्या व्यक्तीला एखादा मना ध्यान कसं लागेल. ते धीरे 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 जे काही आपल्याकडे मटेरियल आहे अकुशल, ते जसं जसं कमी 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 होत जाईल तसं तसं त्याच्यात चांगलं चांगलं येत राहील. मोबाईलची मेमरी फुल झालेली आहे. एखादं प्रवचन तुम्हाला त्याच्यात घ्यायचं आहे, पण मेमरी फुल झाली म्हणजे ते प्रवचन त्याच्यात येत नाही. तेव्हा काय करावं लागतं, तर मोबाईलचा काही डाटा काढून टाकावं लागते, त्याला डिलीट मारावं लागते, जागा खाली करावं लागते. त्याच्यात ते जागा खाली केली तर तेव्हा हे प्रवचन त्याच्यात तुम्हाला येणार आहे. तसं अंदरही मोबाईलचा डाटा आहे. हे जे कम्प्युटर, हे जे मोबाईल, हे जे सिस्टम आहे, ते जो माऊस याच्यावर कम्प्युटरवर चालणारा, ह्या सगळ्या विज्ञानावर आधारलेल्या गोष्टी असतात. हे जे विज्ञान आहे ज्याला तुम्ही शाळेत विज्ञान म्हणता, हे बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञान, बुद्ध ज्याला विज्ञान म्हणतात ते अंतर्मनाचं विज्ञान आहे. त्या विज्ञानाचा या विज्ञानाशी संबंध नाही. पण बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे त्याच्यावर या सगळ्या विज्ञानाची निर्मिती आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून इसवी सनाला सुरुवात झाली. तथागत बुद्धाच्या जन्मापासून ज्ञानाला सुरुवात झाली. लोक असे म्हणतात भगवान बुद्धाचा धम्म विज्ञानावर आधारलेला आहे. भगवंताचा धम्म विज्ञानावर आधारलेला नाही. हे विज्ञान भगवंताच्या धम्मावर आधारलेलं आहे. या गोष्टी जेव्हा तुम्ही सखोल चिंतन करून त्यामध्ये जासाल तेव्हा ते आपल्या लक्षात येणार आहे. परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नसत. ते त्याची हसून थट्टा करीत, डोळे बंद करीत, पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नव्हते. उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकारीचे हरणे आणि खाण्याचे गोड पदार्थच येत होते. त्याच्या पित्याला आणि मात्याला या ध्यान धारणेचा ध्यास आवडत नसे. तो क्षत्रियाच्या जीवनाला सर्वदा विरुद्ध आहे असं त्यांना वाटत असे. योग्य विषयावर चित्त केल्याने अखिल जगातील मनुष्य मात्रावर प्रेम भावना उद्दिगत होते. प्रेम भावना उद्दिगत होते. अशा पद्धतीच्या गोष्टी सिद्धार्थ चालत होता. आणि जेव्हा एकदा तो ध्यान करत होता तेव्हा करुणा किती करुणावान होता त्याचं उदाहरण देवदत्ताचं ते हंस पक्षाचं उदाहरण आहे. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ध्यान करत असताना असा त्याला भास झाला की जसं आपल्या बाजूला काहीतरी पडलं. तेव्हा त्यांना डोळे उघडून पाहते ते एक हंस नावाचा पक्षी, त्याच्यामध्ये बाण रुतलेला, ते त्याला पाहिला. तेव्हा तो ध्यानातून उठला, त्या पक्षाकडे गेला, त्याला घेऊन आपल्या आसनावर आला आणि त्याच्या शरीरातून तो बाण काढला, उपडला आणि त्याच्या अंगावर जो अंगरखा राहते, त्यांचे कपडे राहतात राजकुमाराचे, त्यातला एक अंगरखा काढून त्याने त्या पक्षाला त्याला बांधलं. रक्त जास्त गेलं होतं म्हणून सिद्धार्थाने त्या पक्षाला आपलं अंतर्वस्त्र त्याच्यावर टाकून त्याला आपल्या हृदयापाशी धरून ठेवलं, आपल्या शरीराची त्याला ऊब देण्यासाठी. तितक्यात त्याचा आतोबाऊ देवदत्त त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी आल्यावर सिद्धार्थाला विचारते, सिद्धार्थ मी आता आकाशात उडणाऱ्या एका पक्षाला बाण मारलेला आहे आणि तो पक्षी इथंच आजूबाजूनं कुठंतरी पडलेला आहे, तू पाहिला काय? तेव्हा तो म्हणते की होय मी पाहिला. कुठं आहे? तेव्हा त्या जखमीतून बरा झालेला सिद्धार्थानं आपल्या हृदयाशी ऊब दिलेला आणि त्याला पट्टी बांधलेला तो पक्षी ज्याचा त्याने प्राण वाचवला तो त्याला दाखवला. हा पाय म्हणे हंस. तेव्हा देवदत्त म्हणते की मग माझा हंस दे. तो म्हणते नाही मी देणार नाही कारण मी त्याचा प्राण वाचवला. तेव्हा देवदत्त म्हणते क्षत्रियाच्या धर्मामध्ये जो ज्याची शिकार करतो त्याच्यावर त्याचा अधिकार असतो. सिद्धार्थ म्हणे नाही, जो त्याचा प्राण वाचवतो तो त्याचा मालक असतो. दुसऱ्याची हिंसा करणारा त्याचा मालक कसा असू शकतो? जो त्याचा प्राण वाचवतो त्याला मदत करतो तो त्याचा मालक असू शकतो. दोघांमध्ये फार कडाक्याचं भांडण झालं आणि तो वाद मग आपल्या कोर्टामध्ये राजाच्या दरबारामध्ये गेला. आणि राजाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर देवदत्ताचं म्हणणं ऐकलं आणि सिद्धार्थानं अशा प्रकारे त्या राजमंडळीला समजून सांगितलं
की मारणारा हा त्याचा मालक असू शकत नाही, पण जो त्याचा प्राण वाचवते तो प्राण वाचवणारा त्याचा मालक असू शकते. आणि जेव्हा ह्या गोष्टी त्या राजदरबारातील लोकांना समजल्या तेव्हा त्यांना वाटलं की सिद्धार्थानं जे सांगितलं हे योग्य आहे. त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायम शत्रू बनला. देवदत्त तेव्हापासून सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला, कारण त्याच्या मनात आज याचा वडील राजा आहे म्हणून याच्या बाजूनं त्यानं निकाल दिला असं त्याला वाटलं आणि तो त्याचा शत्रू झाला. परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कृष्ट होती की आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले. याला म्हणतात करुणावृत्ती. आपल्या सोयऱ्या नाराज झाला तर चालेल, पण एका अपराध पक्षांचा प्राण वाचवणे त्याला जरुरी वाटलं. याला म्हणतात करुणेचा भाव. आपला होय म्हणून त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि दुसऱ्यावर ते सगळे आरोप प्रत्यारोप लावत असतो. ही भावनाच दुष्ट भावना आहे. म्हणून जर ते आपल्याही लोकांचा आपल्याही मुलाबाळाचा काही जर दोष घडला असेल, त्याच्या हातून अपराध घडला असेल तर तो अपराधाची त्याला जाण झाली पाहिजे, नाही तर तो अपराध करत राहील. म्हणून त्या आईवडिलांना त्याचा अपराध कबूल करावा लागते की यानं केलं ते चुकलं, मी तुमची क्षमा मागतो. तेव्हा त्याला शरम वाटते तर माझ्या कृत्याबद्दल वडिलांनी क्षमा मागितली, तेव्हा तो संभलण्याचा सुधारण्याचा काही चान्स असते. पण तुम्ही होत असते माझा मुलगा काय तिकडे गेला त्याच्याकडून त्याला तुम्ही बिघडवत असता. म्हणून ह्या गोष्टी जाणणे अत्यंत आवश्यक असते. यानंतरचा विषय आहे सिद्धार्थाचं लग्न, पुत्राला वाचवण्याच्या वडिलांच्या सगळे प्रयत्न, आणि यानंतर मग पुढे काय बाबासाहेब लिहितात हे आपण उद्या पाहणार आहोत. आजचा विषय या ठिकाणीच थांबवतो.